नमस्कार. भारतीय आर न्यू क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, हा टॉप आणि पॅन्टचा कपडा आहे. बघा, ऑरेंज कलरची पॅन्ट आहे आणि हा टॉप आहे. मी आज तुम्हाला पॅन्टची कटिंग करून दाखवणार आहे, म्हणजे चुडीदार पॅन्टची. बघा, 2 मीटर एवढा कपडा आहे हा आपला. तर पॅन्टसाठी माप कसं घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. पॅन्टची लांबी आहे 36, कंबर आहे 35, कमरेपासून तर गुडघ्यापर्यंतची उंची आहे 20, त्याची गोलाई आहे 16 आणि बॉटम आहे 10. त्याप्रमाणे आपण माप घेणार आहेत. गुडघ्याचं माप घेताना गोलप्रमाणे घ्यायचं आहे, गोल टेप ठेवायचं आहे आपल्याला आणि थोडंसं 1 इंच अशी लुजिंग द्यायची आपल्याला त्याच्यामध्ये एक्स्ट्राची. बघा, कपड्याचा डबल फोल्ड करून घेतला आहे मी आणि असा तिरकस असा परत एक फोल्ड उचलला आहे आणि टाकलेला आहे. बघा, त्रिकोण दिसतोय ना तुम्हाला. मग आता हे आपले 4 भाग झालेले आहेत. बघा, मी तुम्हाला दाखवते, व्यवस्थित बघून घ्या आणि माप कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. आपण व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि जिकडे हा त्रिकोण घेतलेला आहे ना, आपण जिथून लांबी दिसते जास्तीची तिथून आपण माप घ्यायला सुरुवात करणार आहे. लांबी आपली 36 आहे आणि कंबर आपलं 35 आहे. तर आपल्याला 35चा चौथा भाग करायचा आहे. 35चा चौथा भाग येतो आपला 9.25 इंच. 9.25 इंचमध्ये आपण 2 ते 2.5 इंच असे टाकून घेणार आहेत. बघा, ती कंबरची लांबी आपण नंतर घेणार आहे, कारण तिथं कपडा आपला पुरणार नाही म्हणून. आता जी आपली हाईट आहे पूर्ण पॅन्टची तेवढी मी मोजून घेतलेली आहे. कारण आणि वरचा जो भाग असतो आपला नेफ्याचा तो 6 इंच आपल्याला वजा करून द्यायचा आहे. 6 इंच वजा करून मग आपण लांबी घेणार आहे. त्याची लांबीमध्ये सुद्धा 2 इंच एवढं जास्तीचं घ्यायचं आहे आपल्याला. 6 इंच वजा केल्यावरती आपल्याकडे 30 इंच राहतात आणि परत त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला टाकायचे आहेत. कारण कसं आहे, खाली शिलाईमध्ये जातं, वरती शिलाईमध्ये जातं, त्याच्यासाठी. तर आता आपण कंबरपासून तर गुडघ्यापर्यंत घेणार आहोत 20 इंच. बघा, मी 20 इंचावरती मार्किंग करून घेते. पहिले लांबी तर घेतली आहे आपण आता 6 इंच वजा करून 32 इंच. तर त्याच्या खालीसुद्धा आपल्याला अजून जिथे चुन्या पडायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला 10 इंच जास्तीचं घ्यायचं आहे. आणि म्हणजे चुन्या यायला पाहिजे ना आपल्या खाली पायाजवळ, त्याच्यासाठी. आणि बॉटम घ्यायचं आहे आपल्याला 5 इंच. बघा, मी बॉटम घेऊन दाखवला आहे तुम्हाला. आणि आता आपली गुडघ्याची गोलाई आहे पूर्ण 16 इंच. तर 16चा अर्धा भाग किती होता आपला? 8 इंच होता. बघा, आता मी 8 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे. आणि मार्जिनसाठी सुद्धा आपल्याला 1.5 किंवा 2 इंच पुढे घ्यायचं आहे. बघा, 8च्या पुढे 2 इंच घेऊन घेणार आहे मी. 1.5 घेतलेलं आहे, तुम्ही 2 घ्या, कारण लुजिंग पाहिजे त्याच्यासाठी. आणि खाली बॉटमजवळ सुद्धा आपल्याला 1.5 ते 2 इंच एवढी मार्जिन देऊन द्यायची आहे. कारण कसं आहे, फिट झालं किंवा काय झालं तर आपल्याला सोडून शिलाई मारता येते तिथे. बघा, घेतलेलं आहे मी 2 इंच तिथे. आणि परत आपण लांबीपासून तर खाली 10 इंच घेतलेलं आहे ना, तिथंसुद्धा त्या बॉटमला आपण 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. बघा, मी मार्किंग करून घेते. आणि परत त्यालासुद्धा मार्जिनसाठी आपण 1.5 किंवा 2 इंच एवढी मार्जिन देणार आहेत. पहा, मी 1.5 इंचाची मार्जिन देते पुढे. आणि आपण तिथंसुद्धा सरळ रेषा आखून घेतलेली आहे. मी हातानेच आखून घेतली. बघा, तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही झूम करून घ्या. हे पहा, मी पूर्ण मार्जिन आखून मार्जिनसहित पॅन्टचं माप दाखवलेलं आहे तुम्हाला. हे पहा. आणि आता लांबीपासून तर खाली 10 इंचपर्यंत ना आपल्याला सरळ अशी रेषा करून घ्यायची. म्हणजे तिथं असा आपल्याला आकार द्यायचा नाही आहे, सरळ सरळ रेषा करून घेतली बघा मी. आणि आता ती आपल्या लांबीपासून तर पूर्ण वरतीपर्यंत आपल्याला तिरकसाचा आकार देऊन द्यायचा आहे. बघा, जशी जशी मार्जिन दिली आहे, माप घेतलं आहे आपण, तसा आपण आकार देऊन देणार आहे. बघा, मी आकार देऊन घेतलेला आहे आणि परत अजून व्यवस्थित करून घेते. आणि आकार दिल्यानंतर आपण पॅन्ट कट करून घेणार आहे. बघा, मी आता पूर्ण पॅन्ट कट करून दाखवणार आहे तुम्हाला.
व्यवस्थित कट करा पॅन्ट. जसा आकार दिलेला आहे ना आपण तसा व्यवस्थित कट करायचा आहे. बघा मी कट करून घेते आता. बघा आपली पॅन्ट कट करून झालेली आहे. बघा आणि जो आपला हा कापलेला भाग आहे त्यालाच उचलायचा आहे आपल्याला आणि कमरेच्या साईडला ठेवायचा आहे. बघा मी ठेवून घेतलेला आहे. अर्धा ते पाऊण इंच एवढा एक्स्ट्रा ठेवायचा आहे आपल्याला कमरे साईडला. आणि आपली कंबर मोजून घ्यायची आपण. कंबर आहे आपली 8.25 इंच, तर 8.25 मध्ये आपण 2 ते 2.5 इंच एवढी लूजिंग देणार आहे. आणि खाली नेफ्यासाठी 10 इंचावरती मार्किंग करायची आपल्याला. किती जाड बाई असली 10, 10.5, पावणे 11 एवढंच घ्यायचं आहे, जास्तीचं घ्यायचं नाही. कारण कसं आहे जास्त माप घेतलं तर ते पॅन्टची चांगली दिसत नाही आणि त्या जागेवरती जास्तीचा फुगा होतो. आणि इथं सुद्धा आपल्याला आकार देऊन द्यायचा आहे. बघा जसं आपण खाली आकार दिलेला आहे ना तसा आकार देऊन आपल्याला हा भाग एवढा कट करून घ्यायचा आहे. हे पूर्ण 4 भाग असतील हे सुद्धा. बघा हे बघा मोजून दाखवते तुम्हाला. 2 सुट्या आहेत आणि 2 म्हणजे याला आपल्याला कट करून घ्यावा लागेल. बघा मी कट करून दाखवते तुम्हाला. माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडेल. आणि जे आपण नेफ्यासाठी 6 इंच सोडलेलं होतं की नाही, आता तो नेफा घेऊन घ्यायचा आपल्याला. इथं सुद्धा 2 इंच जास्तीचं घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 6 आणि 2 8 इंच घ्यायचं आहे. आपली पूर्ण कंबर किती आहे 35 इंच आहे की नाही आपली कंबर. बघा हा कपडा थोडा कमी पडतो आहे 5-6 इंच. मी तसा दुसरा कपडा जॉईंट करून घेणार आहे. इथं सुद्धा आपल्याला 8 इंच घ्यायचं आहे. मार्किंग करून घ्या व्यवस्थित, कारण आपल्याला नाडी टाकण्यासाठी फोल्ड करावं लागेल की नाही खाली, त्याच्यासाठी आपण 2 इंच जास्तीचं घेतलेलं आहे. आणि शिलाईमध्ये सुद्धा अर्धा इंच एवढा कपडा जाणार आहे. बघा इथं सुद्धा आपण व्यवस्थित सरळ शिलाई मारून घ्यायची आहे, सरळ रेष मारून घ्यायची आहे खडूने आणि कपडा कट करून घ्यायचा आहे. मी नंतर तो थोडा कपडा जॉईन करून घेणार आहे याला. बघा एवढा आपण कट करून घेणार आहे, कारण कसं आहे थोडाफार एक्स्ट्रा राहिला तर चालतं, कमी पडायला नको. कमी झाला तर पॅन्ट व्यवस्थित दिसणार नाही आपली. बघा मी हा कट करून घेतलेला आहे आणि हा भागसुद्धा आपण कट करून घेणार आहे व्यवस्थित. खूप छान अशी व्हिडिओ आहे माझी. नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. बघा ही माझी कटिंगची व्हिडिओ आहे. मी स्टिचिंगची व्हिडिओसुद्धा लवकरच अपलोड करणार आहे. बघा आपली पूर्ण कटिंग झालेली आहे आता. थँक्यू.